आजकाल आपल्या लातूरमध्ये एवढं ऊन पडायले की बाहेर निघायच्या टायमाला टोपी सोडून पेपरच घेऊन निघावं लागले की हे बघ भाऊ, तुमचा भाऊ आहे ना आता गुढीपाडव्या निमित्त चालला होता गावाकडे जायच्या आधी आपण आलो लातूर मधल्या 2 नंबर बस स्टँडवर. इथली गर्दी बघून तर काय आता उभारून जावं लागतंय, पण तेवढ्यात ना आपल्याला एक चांगली एसटी मध्ये जागा भेटली बघा. थोडाच वेळ होता आपण पोहोचलो केज मध्ये. केजून आपल्याला मस्सजोगला जायचं होतं, कारण मस्सजोगच्या जवळच ना माझं गाव आहे बघा. तिथं पोहोचलं की आपल्याला आपला विशाल भाऊ तिथं न्यायला आला. मग काय विशाल भाऊच्या गाडीची ना वेल्डिंग तुटली होती. मग काय आपण निघालो वेल्डिंगच्या दुकानाकडे जायला. वेल्डिंगच्या दुकानावर गेलो, पटकन वेल्डिंग मारून घेऊन आपल्याला आता गावाकडे जायचं होतं बघा. गावाकडे जायचं रोला नाही तर पवनचक्कीचा प्रोजेक्ट आला. या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या मशीन मी पहिल्यांदाच बघायला होतो की राव. तिथून थोडं पुढे जात आपण पोहोचलो आपल्या विशाल भाऊच्या रानामध्ये. विशाल भाऊच्या रानामध्ये काय त्यांनी उसाला पाणी सोडून दिलं. दिवसानंतर उसामध्ये पाणी सोडलेलं बघून तुमचा भाऊ मग निघाला रानाकडे बघायला पाणी कुठून कसं खाली जायला येते. पुढे गेलो बघितलं तर काय व्यवस्थित पाटामध्ये पाणी जात नव्हतं. मग काय इथला पाट बंद केला आणि पुढच्या पाटामध्ये दिलं पाणी काढून. बघितलं तर काय आंब्यात झाडला बी एकदम भारी कायर लागल्या होत्या. मग काय त्या कायऱ्या बघून एक आठवलं, म्हणलं तुम्हाला बी बोलावं खायला यायलाच लागतंय. 4-5 कायऱ्या चांगल्या पाण्याने धुवून मी निघालो गावाकडे. आता ना मी आता फायनली गावामध्ये पोहोचलो बघा. तुम्हाला बी आपले व्लॉग व्हिडिओ आवडत असेल तर तेवढं लाईक आणि फॉलो तेवढं घ्या मग करून मित्रांनो.